नमस्कार, आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मटणाची झणझणीत आमटी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत आणि अगदी त्याचबरोबर जो मटणाच्या वरती कट येतो, तर्री येते, अगदी ती देखील कशी आली पाहिजे याची देखील महत्त्वाची टिप्स बघणार आहोत। तर चला मग झणझणीत रेसिपीसाठी आपण सुरुवात करूयात। आता इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। मटण 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यातलं पाणी पूर्णपणे चाळणीमध्ये नितळून घ्यायचे। त्यानंतर अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचे। आता हे हळद आणि मीठ व्यवस्थित मटणाला चोळून घ्यायचं आहे। आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर हळद मीठ लावल्यानंतर मटण अर्धा ते 1 तासासाठी मुरण्यासाठी बाजूला ठेवावे। त्यामुळे काय होतं, मटणाला छान असं ते मीठ मुरलं गेलं का छान अशी चव येते। त्यानंतर अर्धा ते 1 तासानंतर गॅसवर पातेलं ठेवायचं आहे। त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे। तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं। आता पातेल्यात केल्यामुळे काय होतं, मटणाला खूप छान टेस्ट येते। आता यामध्ये आपण मटण घातलेलं आहे। मटण घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर पुरेसा आहे। आणि जेव्हा आपण मटण परततो ना, तेव्हा गॅस मोठा ठेवायचा आहे। त्यामुळे व्यवस्थित मटण परतलं जातं। आणि शक्यतो तुम्ही पातेल्यामध्येच करा मटण, थोडासा वेळ लागतो परंतु चव तर भन्नाटच येते। जर कुकरमध्ये केलं तर थोडंसं मऊ मटण शिजलं जातं, त्यामुळे पातेल्यातच करा। आता परतल्यानंतर आपण ह्याच्यावर ताट ठेवलेलं आहे आणि 1 पूर्ण तांब्या इतकं मी ह्या ताटामध्ये पाणी ठेवणार आहे। आणि पाणी गरम होईपर्यंत ताट अजिबात काढायचं नाही। आता तुम्ही पाहू शकाल ताटावरचं पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता हे गरम झालेलं पाणी या मटणामध्ये ओतायचं आहे। पाणी गरम होईपर्यंत जर आपण झाकण काढलं नाही तर मटणाला देखील खूप सुंदर पाणी सुटतं। आणि आता हे व्यवस्थित आपण असं हलवून घ्यायचं आहे। आणि आता पुन्हा ताट ठेवून छान मोठा गॅस करून खळखळून उकळी काढायची आहे। मटण व्यवस्थित शिजवून घ्यायचे। आता आपण मसाल्यासाठी इथे 2 कांदे भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे। 2 हिरव्या मिरच्या, खोबरं थोडं भाजून घेतलंय आणि लसूण पाकळ्या। आता हे व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता मिक्सरला बारीक करताना सुरुवातीलाच थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घालून हे बारीक करून घ्यायचं आहे। आता तुम्ही यामध्ये अद्रक सुद्धा घालू शकता, परंतु माझ्याकडे अद्रक अवेलेबल नव्हतं म्हणून मी घातलेलं नाही आहे। तर अद्रक जर तुमच्याकडे असेल तर 1 इंच इतका अद्रकचा तुकडा तुम्ही घाला। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतूया आणि व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। जास्त भरडसर ठेवायचं नाही आहे। तुम्ही जितका मसाला बारीक कराल तितका तुमचा रस्सा छान असा होणार आहे। आता मसाला वाटून झालाय। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घातले। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये लाल बुक्का जो असतो तो 1 चमचा आणि लाल मिरची पावडर असते जो मसाला म्हणतो आपण, त्याचे 2 चमचे घातलेले आहेत। तर अशा प्रकारे हा मसाला छान असा मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण वाटलेलं वाटण घालायचं आहे। आता हीच ती टिप्स आहे, जेव्हा मटणाच्या वरती छान असा कट येतो, तर्री येते, तर ते कशामुळे, सुरुवातीला बऱ्याच जणी तेलामध्ये डायरेक्ट वाटलेला मसाला घालतात। तर त्याच्याऐवजी जी तुम्ही चटणी जो बुक्का वापरणार आहेत, बुक्का म्हणजे काश्मीरी पावडर जी असते आपली, ती अगोदर घालायची, त्यामुळे छान कट येतो। आता त्यानंतर आपण यामध्ये हळद घातलेली आहे, गरम मसाला, धने पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता हा आमचा घरगुती मसाला आहे, जो लाल तिखट घातला आहे मी, तो आमचा घरगुती मसाला आहे। तर त्यामुळे जिरा पावडर वगैरे टाकलं नाही तरी चालेल, तरी पण मी तुमच्यासाठी थोडंसं घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं परतून झाल्यानंतर आपण हा मसाला शिजण्यासाठी यामध्ये पाणी ओतणार आहोत। तुम्ही पाहू शकाल मसाल्याला कडेने छान असं तेल सुटलेलं आहे, परंतु तरी पण मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। कारण मसाला व्यवस्थित भाजला गेला तरच आपली रस्सा आणि मटणाचा असा झणझणीत जो रस्सा आहे तो छानपैकी होतो। तर तुम्ही पाहू शकाल पाणी देखील आता आटवून घेतले आपण। 3 ते 4 मिनिटांनंतर मसाला देखील व्यवस्थित शिजलेला आहे, वरती तेल सुटलंय
आता मटण शिजलं आहे का बघूया. मटण देखील परफेक्ट शिजलेलं आहे. तुम्हाला जेवढा पातळ रस्सा हवा आहे तेवढं ह्या सूपमध्ये पाणी वाढवून तुम्ही रस वाढवू शकता. आता हा भाजलेला मसाला या मटणामध्ये मिक्स करायचा आहे. आता मी जसा जसा बघा मसाला मिक्स करते तसं तसं वर कट येतोय, तर्री येते. तर ज्या बारीक सारीक टिप्स असतात त्या आपण जर फॉलो केल्या तर आपली रेसिपी देखील परफेक्टच होते. तर तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी असा कट आलेला आहे. तर मटणाच्या भाजीमध्ये थोडासा जो काश्मीरी मिरची पावडर असते ती वापरावीच. त्याच्यामुळे मटणाच्या भाजीला खूप छान कलर देखील येतो आणि कट देखील येतो. आता ही आमटी छान खळखळून उकळून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपलं झणझणीत मटण रस्सा तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण